परमोच्च कोटीचा त्याग करणारे महर्षी दधीची स्वतःचा देह त्याग करून देवतांना आपल्या अस्थींचं दान करणारे महर्षी दधीची इंद्राला वज्रास्त्र निर्माण करता यावं आणि वज्रास्त्राच्या साह्यानं त्याला वृत्रासुरावर विजय मिळवता यावा, वृत्रासुराचा अंत करता यावा म्हणून देवतांना आपल्या अस्थींचं दान करणारे महर्षी दधीची. वृत्रासुराचा आतंक पृथ्वी आणि स्वर्ग, मानव आणि देवता दोन्ही ठिकाणी पसरला होता आणि त्यामुळं मानव आणि देवता दोन्ही त्रासून गेले होते. त्यामुळं त्याचा अंत करता यावा, वृत्रासुराचा अंत करता यावा म्हणून इंद्राला वज्रास्त्र निर्माण करून त्याला हा अंत करता यावा यासाठी आपल्या अस्थींचं दान करणारे, देवतांना दान करणारे महर्षी दधीचींचा हा त्याग संपूर्ण मानवजातीच्या संस्कृतीच्या इतिहासात एक मैलाचा दगड ठरावा. दान करण्याच्या एका अत्यंत परमोच्च कोटीचं दान करण्याच्या उदाहरणाचा हा एक मैलाचा दगड ठरावा असा हा त्याग आहे. पण या महर्षी दधीची ना अपघातानं म्हणा किंवा एका विशिष्ट अशा परिस्थितीमुळे म्हणा त्यांना स्वतःचा जीव गमावण्याची वेळ आलेली होती. हे बहुतांशी कुणालाच काही फार कमी लोकांना माहीत असेल. त्याचं झालं असं होतं की एकदा खूप मोठा दुष्काळ पडलेला होता आणि या दुष्काळामध्ये अन्नाचं दुर्भिक्ष निर्माण झालेलं होतं. महर्षी दधीची नाही अन्न मिळणं दुरापास्त झालेलं होतं. अशा वेळी भूक भागवण्यासाठी, कारण अन्नाशिवाय त्यांना स्वतःलाच जीव गमावण्याची वेळ आलेली होती, तेव्हा भूक भागवण्यासाठी महर्षी दधीचीनी एका चांडाळाच्या झोपडीतून गोमांस युक्त हाडकाची चोरी केली. हे चोरी करताना चांडाळानं महर्षी दधीचींना पाहिलं आणि तो चांडाळ त्यांना म्हणाला की महर्षी आपण थोर आहात, आपण तपस्वी आहात, ज्ञानी आहात, धार्मिक आहात, धर्मसाधना करता, मोक्षाची साधना करता. मुळात चोरी करणं हेच पाप आणि त्यातल्या त्यात चांडाळाच्या घरातून आपल्यासारख्या तपस्व्यानं गोमांस युक्त हाडकाची चोरी करावी हे तर खूपच मोठं पाप म्हणावं लागेल. आणि असं पाप करणं हे तुमच्या धार्मिकतेच्या, तुमच्या मोक्ष साधनेच्या आड येणार नाही असं तुम्हाला वाटतं का? याबद्दल तुम्ही मला काही स्पष्टीकरण किंवा मला काही उपदेश करू शकाल काय? तेव्हा महर्षी दधीची त्याला म्हणाले, चांडाळाला म्हणाले की अरे बाबा, धर्मसाधना करायची, मोक्ष साधना करायची ती सगळी शरीराच्या माध्यमानं, ज्या शरीराच्या माध्यमानं मोक्ष साधना करायची ते शरीर तर आधी रक्षण केलं पाहिजे, त्या शरीराचं तर रक्षण केलं पाहिजे. आणि हे शरीरच जर नसेल तर मोक्ष साधना तरी कशी करणार? म्हणून आधी शरीर टिकवलं पाहिजे आणि मगच धर्मसाधना करता येईल आपणाला. म्हणून मी तुझ्या घरून ही चोरी केलेली आहे आणि स्वतःचा जीव रक्षण करत आहे. महर्षी दधीचींची ही कथा आणि महर्षी दधीचींनी चांडाळाला केलेला हा उपदेश अत्यंत बोधप्रद असा म्हणावा लागेल. शरीर नश्वर असेल, शरीर नश्वर आहे, लोक म्हणतात, धार्मिक प्रवृत्तीचे लोक म्हणतात त्याप्रमाणे शरीर नश्वर आहे हे तर मान्यच करावं लागेल. पण हे नश्वर शरीर निरुपयोगी मात्र निश्चितच नाही. आणि जर ते उपयोगी पडायचं असेल, योग्य वेळी जर त्याचा उपयोग करता यायचा असेल तर त्याचं रक्षण करणं, ते टिकवून ठेवणं हे सुद्धा गरजेचं आहे. महर्षी दधीचींनी योग्य वेळी, जेव्हा गरज होती, देवतांना गरज होती, तेव्हा आपल्या देहाचा उपयोग व्हावा म्हणून देहत्याग केला आणि स्वतःच्या अस्थींचं देवतांना दान केलं. पण हे करण्यापूर्वी दुष्काळात केवळ अपघातानं आणि परिस्थितीमुळं आपला जीव गमावू नये
म्हणून त्यांनी देहाचं रक्षण सुद्धा केलं. ही महर्षी दधीचींच्या देहाच्या रक्षणाबद्दलची ही कथा अत्यंत बोधप्रद अशी म्हणावी लागेल. आणि योग्य पद्धतीनं जर तिचं आकलन केलं तर हा बोध सर्वांसाठीच अत्यंत उपयुक्त ठरेल असं वाटतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे मला निश्चित सांगा. धन्यवाद.